हॅलो नमस्कार। तर मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करणार आहे जे व्हायरल ब्युटी हॅक्स आहेत ते इथं मी शेअर करणार आहे। तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। तर चला आपण व्हिडिओला स्टार्ट करूया। तर सर्वात आधी माझी इथं पहिली हॅक आहे ती म्हणजे तुम्हाला जर विंग्ड आयलाइनर बनवता येत नसेल तर तुम्ही ही हॅक ट्राय करू शकता। त्यासाठी काय करायचं, सर्वात आधी मी इथं एक पेपर घेतलेला आहे किंवा तुम्ही एक वहीचं पेजसुद्धा इथं वापरला तरीसुद्धा चालतं। त्याला असं तुम्ही कट करून घ्यायचं, विंग्ड शेप देऊन घ्यायचा आहे। त्यानंतर मी इथं आयशॅडोमधला जो ब्लॅक कलरचा आयशॅडो आहे ते इथं मी अप्लाय केलेला आहे। तुम्हाला जिथं विंग्ड आयलाइनर पाहिजे तसं तुम्ही इथं डोळ्यांवरती जे पेपर आहे ते ठेवून द्यायचं आहे आणि त्याच्यावरती तुम्ही आयशॅडो अप्लाय करायचा आहे। तर तुम्ही इथं पाहू शकता एकदम छान असं विंग्ड आयलाइनर इथं क्रिएट झालेलं आहे आणि त्यानंतर मी इथं व्यवस्थित ब्लेंड केलेलं आहे। मी दुसऱ्या डोळ्यांवरती सुद्धा हे अप्लाय केलेलं आहे। तुम्ही पाहू शकता दुसऱ्या डोळ्यांवरती सुद्धा हे व्यवस्थित असं विंग्ड आयलाइनर तयार झालेलं आहे। जर तुम्हाला विंग्ड आयलाइनर तुमचे इक्वल होत नसतील तर तुम्ही ही हॅक ट्राय करू शकता। इथं पाहू शकता दोन्ही साईडला एकदम करेक्ट साईजचं आयलाइनर इथं अप्लाय झालेलं आहे। तर इथं माझी दुसरी हॅक आहे, मी इथं इयरबड्सने माझी जे आयशॅडो आहे ते मी इथं क्रिएट केलेलं आहे। जर तुमच्याकडं आयशॅडोसाठी ब्रश नसतील तर तुम्ही ही हॅक ट्राय करू शकता। तुम्ही इथं इयरबड्सच्या सहाय्याने तुमचा जो आयशॅडो आहे तो व्यवस्थित असं अप्लाय करून ब्लेंड करू शकता। मला तर इथं काहीच असं प्रॉब्लेम झालेला नाही। आयशॅडो ब्लेंड करतेवेळी एकदम इझिली असं ब्लेंड होत आहे जो आयशॅडो आहे तो। जर तुमच्याकडे ब्रश नसतील तर तुम्ही हे ट्राय करू शकता, इयरबड्सने तुम्ही आयशॅडो अप्लाय करू शकता। तर ही हॅकसुद्धा इथं काम केलेली आहे। तुम्ही पाहू शकता एकदम छान असं आयशॅडो ब्लेंड झालेलं आहे। आता इथं थर्ड ब्युटी हॅक आहे ती म्हणजे इथं खूपच व्हायरल असं झालेली हॅक आहे ती म्हणजे ऑम्ब्रे इफेक्ट असलेले लिपस्टिक शेड कसं अप्लाय करायचं। तर मी आज तुमच्याबरोबर तेच इथं शेअर केलेलं आहे। मी इथं काय केलेलं आहे, एक ब्लॅक काजल पेन्सिल इथं वापरलेली आहे, ती इथं मी आयलाइनर म्हणून इथं अप्लाय केलेलं आहे। त्यानंतर मी इथं रेड कलरची लिपस्टिक घेतलेली आहे आणि ओठांच्या मध्ये मी ती इथं अप्लाय केलेली आहे जेणेकरून एक ऑम्ब्रे इफेक्ट येतो। आता व्यवस्थित मी इथं अप्लाय केलेली आहे जी लिपस्टिक आहे ती। त्यानंतर मी इथं ब्लेंड करून घेत आहे जी लिपस्टिक आहे ती। आता तुम्ही इथं पाहू शकता मला तर इथं एक्झॅक्ट असं ऑम्ब्रे इफेक्ट आलेला आहे असं वाटत नाही, पण जी रेड कलरची लिपस्टिक आहे ती इथं छान असं ब्राउनिश मरून कलर जे लिपस्टिकचा शेड आहे तो इथं आलेला आहे, तुम्ही पाहू शकता। ही जी ट्रिक आहे ती ओके टाईप आहे, इतकं असं ऑम्ब्रे इफेक्ट इथं आलेला नाही। तर इथं माझी फोर्थ ब्युटी ट्रिक आहे ती म्हणजे तुमच्याकडे जर डार्क कलरची लिपस्टिक शेड आहे आणि ती तुम्ही इथं लाईट कलरमध्ये कन्वर्ट करणार असाल तर तुम्ही ही ट्रिक इथं ट्राय करू शकता। त्याच्यासाठी तुम्ही इथं सर्वात आधी एक कन्सिलर घ्यायचं आहे। मी इथं लाईट कलरचं कन्सिलर वापरलेलं आहे आणि मी इथं डार्क कलरच्या लिपस्टिकवरती जे कन्सिलर आहे ते इथं अप्लाय केलेलं आहे। त्यानंतर मी इथं व्यवस्थित ब्लेंड केलेलं आहे। तुम्ही पाहू शकता इथं एकदम पटकन असा जे लिपस्टिकचा शेड आहे तो एकदम एक्झॅक्टली चेंजच झालेला आहे आणि ते सुद्धा तुम्ही इथं दुसरं लिपस्टिक शेड रिमूव्ह करून न वापरता इथं जी लिपस्टिक आहे ती इथं पूर्णपणे एक वेगळाच इथं शेड आलेला आहे, लाईट शेड आलेला आहे। हा जो लिपस्टिक शेड आहे तो खूपच इथं चेंज झालेला आहे, खूपच लाईट आहे, माझ्या स्किन टोनवरती अजिबात चांगला दिसत नाही, पण ही जी ट्रिक आहे ती काम केलेली आहे। त्यानंतर माझी लास्ट जी ब्युटी ट्रिक्स आहे ते म्हणजे जर तुमच्याकडे ब्लश किंवा लिप टिंट नसेल तर ते कसं तयार करायचं। तर सर्वात आधी मी इथं एक वॅसलीन घेतलेलं आहे, जे लिप बाम असतं ते घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये मी इथं रेड कलरची जी लिपस्टिक आहे ती इथं ॲड करून मग मिक्स करून मी इथं ब्लश आणि लिप टिंट म्हणून त्याचा इथं वापर करणार आहे। आता इथं मी थोडंसंच ॲड केलेलं आहे त्यामुळे इथं ब्लशचा अजून थोडा इफेक्ट हवा आहे, त्याच्यासाठी मी इथं अजून आणखी थोडं लिपस्टिक त्यामध्ये ॲड केलेले आहे। अगदी तुम्ही जे तुमच्याकडे वॅसलीन असतं पेट्रोलियम जेली ते सुद्धा इथं वापरलं तरीसुद्धा चालतं। आता व्यवस्थित मिक्स करून मी इथं चीकवरती अप्लाय करणार आहे। तुम्ही पाहू शकता इझिली ब्लेंडसुद्धा होत आहे आणि एक पिंक असं लाईट पिंक असं शेड इथं तयार झालेलं आहे।
खूप छान असा हा ब्लश इथं तयार झालेला आहे। तर मी दोन्ही साईडला सुद्धा इथं अप्लाय करून दाखवत आहे। जर तुमच्याकडे ब्लश नसेल तर तुम्ही हे इथं अप्लाय ही जी ट्रिक्स आहे ती इथं तुम्ही ट्राय करू शकता। त्यानंतर मी इथं ओठांवरती सुद्धा अप्लाय केलेलं आहे। तुम्ही पाहू शकता एकदम जे होठ आहे ते हायड्रेटेड झालेलं आहे आणि खूप छान असं कलर इथं आलेला आहे। ह्यामधील तुम्हाला कोणती ट्रिक आहे ती छान वाटलेली आहे ती इथं कमेंट करून सांगा। जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।